नमस्कार सख्यांनो. सध्या सुरू असलेल्या शारदीय नवरात्रीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आजच्या आपल्या नवरात्रातील ज्येष्ठांच्या मुलाखती या कार्यक्रमामध्ये आपण आज स्वागत करतोय आपल्या नवदुर्गेचं, म्हणजेच ज्यांना नुकताच पद्मगंधा प्रतिष्ठानचा मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालाय त्या आपल्या शांत, मृदुभाषी, मितभाषी अशा चेहऱ्यावर सदैव स्मितहास्य बाळगणाऱ्या आपल्या सिद्धसखीचं म्हणजेच सौ शुभांगीताई गान यांचं मी मनापासून स्वागत करते या कार्यक्रमात. आणि तुम्हाला पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा ताई. धन्यवाद धन्यवाद. त्यांच्या सम्राट समुद्रगुप्त या कादंबरीला त्यांना पद्मगंधा प्रतिष्ठानचा पुरस्कार मिळाला. सख्यांनो, आपल्या या विदुषीची मी वेगळी ओळख अशी काय करून देणार. त्या स्वतः MA इकॉनॉमिक्स आहेत. सुरुवातीला त्यांनी अनेक मासिकं, पुस्तकं, याच्यामधनं कथा, कविता, ललित लेख हे सगळं तर लिहिलंच, पण त्यांच्या नावावर आतापर्यंत जवळजवळ 11 कादंबऱ्या, 5 कथासंग्रह, 2 बाल कादंबऱ्या अशा अनेक, म्हणजे आतापर्यंतची त्यांची साहित्य संपदा इतकी त्यांच्या नावावर जमा तर आहेच. त्यांच्या कथांना वेळोवेळी अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांच्या एका तेथे कर माझे जुळती या कादंबरीला देखील आधी एक पुरस्कार मिळालेला आहे. त्यांचा हा लेखन प्रवास कसा झाला हे आपण जाणून घेऊया त्यांच्याच शब्दांमध्ये. चला तर मग आपण मुलाखतीला सुरुवात करूया. नमस्कार श्रीमती. स्वागत ताई तुमचं. आपण इथूनच सुरुवात करूया की तुमच्या सम्राट समुद्रगुप्त या कादंबरीला नुकताच जो पुरस्कार मिळाला त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं. तो विषय तुम्हाला कसा सुचला, ते कथानक कसं सुचलं, त्या विषयाचा आवाका आणि त्याचा कालावधी देखील खूप मोठा आहे. त्यासाठी तुम्हाला नक्कीच खूप वेगळी अशी मेहनत घ्यावी लागली असणार. तर त्याबद्दल थोडक्यात सांगा. मुख्यतः काय आहे की हा कादंबरीला पुरस्कार मिळणं ही माझ्यासाठी खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे. ह्यासाठी की मी या कादंबरीसाठी केलेला प्रवास, अभ्यास, चिंतन, मनन हे जे सगळं आहे हे अतिशय मोठं आहे. खूप लहानपणापासून म्हणजे मी लिहित नव्हते, पण आमच्या घरात एकंदरीतच वातावरण असं होतं की माझी आई शिक्षिका, नंतर माझी बहीण एवढी मोठी लेखिका आणि माझे मामा राशम ते पण व्हाईस चान्सलर होते आणि लेखक पण होते. असं पूर्ण घरात आमच्या एक लेखनाचा जो वातावरण असतं लेखनासाठी ते पोषक होतं. आणि मुळामध्ये मी सासरी आल्यानंतर मी फारसं लिहिलेलं नाही, पण जेव्हा साधारणतः 2000 सालापासून माझ्या या लिखाणाला मी सुरुवात केलेली आहे, तेही बहिणीच्या मार्गदर्शनाखाली आणि तिच्या अट्टासाठी की तिला वाटायचं हिने लिहिलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. तर आता हे लिहिताना, इतक्या कादंबऱ्या करताना मला एक लक्षात आलं की आपण सामाजिक तर छान लिहू शकतो, इतिहास माझी आवड आहे. आणि म्हणून मग मी या सम्राट समुद्रगुप्त, याच्या आधी महाराणी पद्मिनी लिहिली. समुद्रगुप्त लिहिताना एक लक्षात आलं की तो काळ म्हणजे अर्वाचीन काळ झाला. ह्या अर्वाचीन काळामधलं आणि तेही सुवर्ण युग होतं ते. आणि या सुवर्ण युगाला प्रारंभ करणारा हा सम्राट हा अतिशय मोठा होता, पण त्याच्यावर फारसं काही लिहिलं गेलेलं नाही. आणि मला तिथेच कुठेतरी वाटलं की आपण ह्याच्यावर लिहायला हवं. आणि त्यासाठी मी तो काळ, त्यावेळची युद्ध, त्यावेळची भाषा, त्यावेळची शस्त्र या सगळ्यांचा व्यवस्थित अभ्यास केला आणि ही कादंबरी आली. आणि मला मनापासून वाटतं पुरस्कार तर मिळाला, पण ही वाचकांनी भरपूर वाचावी आणि मला वेळोवेळी सांगावं की ती कशी आहे, अजून याच्यात काय सुधारणा केली. कादंबरी तर खूपच सुंदर आहे, काही प्रश्नच नाहीये. दुसरा प्रश्न मी असा विचारते की तुम्ही स्वतः MA इकॉनॉमिक्स आहात, तरीही मराठी साहित्याकडे तुमचा इतका ओढा कसा. आता तुम्ही सांगितलं की तुम्हाला एवढा समृद्ध असा लेखनाचा वारसा मिळालेला आहे. तुमच्या मोठ्या भगिनी सौ शुभांगीताई बडबडे यांच्याबद्दलही तुम्ही सांगितलं. त्यांच्या कथा कादंबऱ्या वाचतच आम्ही पण लहानाचे मोठे झालो. बरोबर. तर त्यांच्या लेखनाचा तुमच्यावर किती प्रभाव आहे असं तुम्ही म्हणाल. भरपूर आहे. याचं कारण असं आहे की ती 70 सालापासून लिहित होती. आणि तेव्हा काय होतं की माझ्या लहानपणापासून मला आठवते ती लिहितेच आहे. म्हणजे आकाशवाणीसाठी लिहायची,
नंतर तिचे छोट्या छोट्या कविता, कथा असं सतत लिहित राहायची ती. आणि मग तिला वाटायचं की हिने पण थोडंसं आलं पाहिजे आपल्या बरोबरीने. पण अर्थात मला संसाराच्या ह्याच्यात ते फारसं जमलं नाही. मग थोडी जेव्हा मी मोकळी झाली, संसार मुलं मोठी झाली, सगळं झालं आणि मग म्हणजे तिच्याच मार्गदर्शनाखाली ती तरुण भारतला होती. मग ती म्हणाली की नाही तू काहीतरी लिही. मग पहिली बालकादंबरी पासून मी सुरुवात केली आणि ती पहिली माझी बालकादंबरी आणि तेव्हापासनं आजपर्यंत मग मी मात्र थांबलेली नाही. त्या बालकादंबरीचं नाव सांगाल? हो. तिचं नाव होतं शोध अस्तित्वाचा. हां, बरोबर. तुम्ही आता अनेक कथा लिहिल्या आहेत. तुमचे जवळजवळ 5 एक कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. तर याच्यामधली जी विविध पात्र आहेत, जसं एक वार पंखावरुनी याच्यातला विठ्ठल किंवा शेवटची इच्छामधले आजोबा, अंबरीश, त्यांचा नातू आणि न सुटलेला गुंतामधली मी हे असं वाटतं की ते तुमचं स्वतःचंच पात्र आहे की काय? तसंच पराभव कथेमधला आनंद, मृणाल, स्वीकार कथेतला अभिनव, रंजन, अनुराधा ही सगळी पात्र तुम्हाला कुठे भेटली? असं वाटतं की ती जशी काही जिवंतच आहेत. तर त्याच्याबद्दल थोडक्यात आम्हाला सांगा. ऍक्च्युअल काय असतं की कथा ही कशी जन्माला येते तर ती आपल्या आजूबाजूच्या वातावरणातच असते. आपल्या आजूबाजूला इतक्या घटना, इतके प्रसंग घडत असतात, छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्याला जाणवत राहतात. मुख्यतः आता मी ज्या बऱ्याच कथा लिहिल्या मला या प्रवासात भेटलेल्या आहेत. म्हणजे मी गाडीत, ट्रेननी, कुठूनही प्रवास करत असेल, मला तिथे जी अशी पात्र भेटली तर ती